नमस्कार. आपण आता आहोत टिक्केवाडी गावच्या भुजाई देवीच्या पांढरीमध्ये. आपल्याला कदाचित माहीत नसेल की एक गाव संपूर्ण आपल्या जनावरांसह किंवा घरातल्या सर्व साहित्यांसह गाव कसा बाहेर जाऊन बसतं. काय आहे यामागची हकीकत, काय आहे तो इतिहास आणि का एक गाव संपूर्णपणे काही दिवस हे गावाच्या बाहेर जाऊन राहतं याची माहिती घेण्यासाठी आज आपण टिक्केवाडी गावच्या या भुजाई मंदिरमध्ये आलो आहोत. सर्वप्रथम इथे यायचं कारण असं आहे की याच भुजाई देवीला कौल लावून त्या ठिकाणी गुळ काढणे ही प्रक्रिया जी आहे ती चालू होते. बघितलं आहे का असं गाव, जे गाव संपूर्णपणे गाव कुसा बाहेर येऊन दर 3 वर्षानंतर येऊन या ठिकाणी राहतं. काय प्रथा नेमकी काय? आमची ग्रामदेवस्थान जे आहे ते धनगरी पांढर आहे. धनगरी पांढर असल्या कारणानं आम्हाला 3 वर्षातून एकदा हे गुळ काढण्याची पद्धत आहे. पूर्ण गाव एकजुटीनं एक वेळा देवाचा कौल झाला की आमची यात्रा झाल्यानंतर कौल होतो. कौल झाल्यानंतर 3 वर्षातून एकदा पूर्ण गाव आमचं शिवारामध्ये राहायला जातं. शिवारामध्ये मग प्रत्येक जण एकमेकाच्या जसं ऍडजस्टमेंट असेल तसं राहतं. म्हणजे 10 जण एकत्र येणे, 20 जण एकत्र येणे, जसे त्यांचे गल्ली वाईज असेल तसं एकत्र जाऊन राहतात. पूर्वी कसं रोगराई जास्त प्रमाणात यायची. मग देव आमचा म्हणायचं की आमचे पूर्वज सांगतात असे की बाबा तुम्ही जाऊन राहायला पाहिजे. मग पूर्वी एक असा रोग आला होता की बाबा त्या निमित्तानं गाव त्या कारणानं जसं बाहेर गेलं 3 वर्षानं, तसंच आजच्या कालावधी पण आजची पिढी पण तेच जपते. प्रत्येक जण 3 वर्षातून एकदा बाहेर गोळ काढण्याची पद्धत आहे. आता सध्या बघायला गेलं तर घरांना कुलपा आहेत आणि गावामध्ये कोणी नाहीये आणि सगळीजण घर सोडून घराच्या पलीकडे पाल बांधून राहतात. याचं उदाहरण म्हणजे टिक्केवाडी गाव आहे आणि ह्या गावामध्ये बघू शकता कुलपा आहेत घरांना आणि कुलपासून देखील ह्या ठिकाणी चोरीचा कुठलाही प्रयत्न होत नाही किंवा कुठलीही अशी अप्रिय घटना घडत नाही. हे भुजाई देवीचं वैशिष्ट्य. आता मगाशीच काही ग्रामस्थांनी सांगितलं. इथे देखील काही बघू शकता किती सुंदर सजवलंय घर. लाइटिंगची माळ असेल किंवा दारामध्ये रांगोळी काढलेली आहे छानपैकी. बंगला आहे आणि बंगल्यातून सुखवस्तू, बंगल्यातून बाहेर जाऊन राहायचं म्हणजे काही चेष्टा नाहीये. आणि हीच परंपरा अनेक वर्षापासून हे ग्रामस्थ पाळतात आणि हेच वैशिष्ट्य या ठिकाणचं. आजी काय वाटतं मग गावाबाहेर येऊन राहिलाय? काय वाटत नाही आम्हाला, फ्रेश वाटतंय. आमच्या काय दिवीन भ्या बिया काय नाही, त्या झोपड्यातनीच राहावं म्हणून सांगितलंय. 15 दिवस महिनाभर असं राहतावच, 2-3 आठवडे तिने दिल्याशिवाय आम्ही जायच नाही. आणि आता तुम्ही घर सगळी सोडून जाताय, चोऱ्या बिऱ्या होत असतील की गावात? नाही नाही, आमच्या गावात ते चोरीचं काय नाव नाही. आमची भुजा देवी त्या दारावनी येऊन जाते, सगळ्यांच्या दारावनी येऊन जाते. भुजाबाईंचं लक्ष आहे आहेच की, येतेच की. गावात आमच्या फेरीच आहे तिची. आम्ही नसलाव जरी बाहेर तरी गावात फेरी आहे. आमच्या गावात कधी चोरी होत नाही. बघू शकताय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्रामस्थ झोपड्या करून राहत आहेत. या ठिकाणी काही घरं आहेत, या ठिकाणी घरं आहेत. आपण एका घरात जाऊन बघूयात की नेमकं काय चालू आहे घरामध्ये. या ठिकाणी अशा चुली मांडल्या जातात आणि संपूर्ण गाव असं ह्या पद्धतीने बाहेर येतं. कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, सगळे मिळून या ठिकाणी त्या परंपरेसाठी, या 3 वर्षांनी येण्या परंपरेसाठी उत्साहानं या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी जेवण करत आहेत काकी. इकडे पण बघू शकताय जेवणाची तयारी चालू आहे. संध्याकाळी ग्रामीण भागातलं जीवन माहित आहे आपल्याला की शेतावरून आल्यानंतर संध्याकाळी जेवणाची तयारी चालू होते. आणि सर काय सांगताय, अनुभव कसा आहे? अनुभव म्हणजे सर कसं, हे एकत्र गाव ज्यावेळी एकत्र येतं त्यावेळी काय आनंद असतो ते आम्हाला ह्यातून अनुभवायला भेटलं. काय किती वर्ष झालं साधारणपणे हे चालू आहे गुळाचं? पूर्वीपासून. का म्हणजे असं, म्हणजे का परंपरा ही? आमच्या देवीचीच परंपरा आहे, अशी चालू आहे. आमच्या धनगरी पांढर म्हणून आमच्या देवी आहे. आता मला सांगा, तुम्ही आता घर बिर बंद करून इकडे येऊन आला, चोरी आमच्या गावात चोरी बिरीचं काहीच होत नाही. आमची कुलप विल्प घालायच्या सगळे येऊन झोपताय, तिकडे झोपाय सगळे असतात. खरं आमच्या गावात चोरी वगैरे किंवा असलं काय प्रकार नाही 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 नाही. टीव्ही आल्या, सिरियली आल्या, त्यामुळे आता हे जे पहिलं होतं ते सगळेपणे त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. पहिल्या परंपरा बघण्यापेक्षा आता सिरियल वरती सासू सुनेला कशी मारती आणि सासूला कसं करते चळती हे सगळीकडे चालू आहे. मात्र आजी आहेत, आजी काही जुन्या ज्या विरंगुळा जो आता इथं होतोय त्या पद्धतीचं काय ते आपल्याला म्हणून दाखवणार आहेत. बघूया आजी काय म्हणताय, बोला. भुजाबाईच्या राई मंदी, भुजाबाईच्या राई मंदी, आग्या ग मवाची पोपैडी, आग्या ग मवाची पोपैडी, आग्या मवाची पोपई भुजा ग बाईच्या राई मधी, आग्या ग मवाची पोपैडी,
आग्या ग मवाची पोपईडी बी जातो बुजा माझीला मी बी जातो बात केलाया भुगुण्यात गय बात केलाया भुगुण्यात गय. गुळ म्हणजे काय ही आमची परंपरा चालत आली हो पूर्वीपासून. त्याच्यामुळे आम्हाला ती आमची देवी धनगरी पांढरा असल्यामुळं धनगर जशी कशी राहतात तसं आम्हाला 3 वर्षात एकदा राहावं लागतंय आणि ती आता आमची पुढची पिढी बी चालवणारच. त्या ठिकाणी घरं आहेत, आपण घरं बघूयात कुठल्या पद्धतीने बांधलेली आहेत. पालांची झोपड म्हणजे मगाशी आपल्याला काही ग्रामस्थांनी सांगितलं होतं की रोगराई आल्यानंतर ज्या पद्धतीने मी पालुपातळ्यांमध्ये म्हणजे जंगलामध्ये राहते तसं तुम्ही राहा, तुमच्यापासून तो रोग निघून जाईल असं भुजाबाईने ह्या लोकांना सांगितलं आणि लोक घरदार सोडून त्या पाल्यांमध्ये राहायला आलीत. हे पाल्यांची ज्या ही घरं आहेत ते बघू शकताय. 3 वर्षानंतर दरवर्षी हे होत असतं. आता पद्धतीची कुठे धनगराची पांढरे म्हणतात ते ह्याच पद्धतीने आणि ह्या ठिकाणी धनगरांच्या पद्धतीने झोपड्या या बांधलेल्या आहेत. आणि इथं गरीब नाही श्रीमंत नाही, सगळी सुखाने, कुणाचा बंगला आहे, कुणाचं शेत, कोण शेतात राहतोय, कोण कुपटे बनवते, सगळी एक होऊन या ठिकाणी राहतात. आणि हे या टिक्केवाडी गावचं एकात्मतेचं उदाहरण आहे.